झूम कर थोडासा तिथं ठेवून झूम कर. म्हणून महाराज म्हणले किती वेळा जन्म किती व्हावे फजित, काय व्हावे किती फजित, आता किती फजिती ही एका जन्माला यायचं इतकी फजितीचा विचार केला. असे असंख्य जन्म घ्यायचे म्हणल्यावर किती फजिती. ते म्हणले म्हणून जीव भ्याला. कसा भ्याला आता म्हणून. आणि मग काय झालं, शरण गेला विठ्ठल. काय गेला आता शरण गेला. म्हणून काय साधू संत काय येडे होते काय, संसाराचा नाद सोडून देवाला शरण जायला, देवाचं भजन करायला ते काय येडे होते का. हे लोक म्हणते हे परमार्थ करणारे येडे येत. पैसा मिळवायचा, भोग घ्यायचा, इथं मजा मारायची, हे दिलं सोडून आणि कशाच्या नादी लागले, देवाच्या नादी. हे भोळे येत. कसे येत, भोळे. आणि हे शहाणे. अरे ते म्हणले अरे तू शहाणा आहे ना, तू काय मिळवायला बरं, कायसाठी प्रयत्न करायला, कायसाठी आयुष्य घालायला, संसार मिळण्यासाठी. आणि त्या संसारातून तुला काय मिळवायचे, सुख मिळवायचे. आम्हाला अगोदर सांग, त्या संसारात तुला आतापर्यंत केलंय तो किती सुख झालं हे आम्हाला दाखव अगोदर. बरं मग आतापर्यंत त्याला विचारलं तर काय सुख झालं, त्याला काय सुख झालं नाही. हिशोब द्याला तर काय काय सुख झालं अशी नोंद ठेवा ना. तुमच्या जीवनामध्ये पैसा किती मिळाला याची नोंद ठेवली, पण त्याच्यातून सुख किती झालं, दुःख किती झालं याची नोंद ठेवली का नाही. त्याच्याकरता आयुष्य किती खर्चलं, काळ्याची पांढरी कसे झाले, दात कसे पडले, पैशाची किंमत किती होती, डोळ्याची किंमत किती होती, करा ना. किती मिळवले किती गमिवले. तर मग तुम्ही घाट्यात आले का काय मिळवलं. अरे मुद्दल गमिवलं ना, सुख तर काय झालं नाही, पण डोळे बी गमिवले, दात बी पडले, हातपाय बी कापायले, शक्ती बी खर्च झाली. मुद्दल बुडवे का कसे. मिळालं तर काही नाही. बरं तुलाच नाही मिळालं तर ह्या बापाला विचार ना, त्याला मिळालं का नाही. आणि त्याला जर म्हणा तुला सुख मिळालं तर आता काऊन कणायला राय ना सुखानं. तो तर कणायला मग त्याला बी नाही. बरं त्याच्या बापाला म्हणून संसारी सुखाची कहाणी नाही की जे कवनाचे कैशी सुख निद्राईन अंथुरणी. संसारात सुखाची कोणी तुमच्या इतिहासात कोणी ठुलं का लिहून, शास्त्रात पुराणात पाहिलं का तुम्ही एखादं की संसारात करतार्थ झाला असं कोणी ऐकलं का. ते मला महाबाप सांगत होता, तो हा बाप मूर्ख होता. कोण मूर्ख होता, ते म्हणले कश काय. यानं दृष्टांत दिला की एखादा खैराच्या इंगळावर झोपलेला आहे समजा, किंवा सांगू लागला की मी काल खैराच्या इंगळावर झोपलो होतो. काय झालं होतो, खैराचे इंगळ म्हणजे दिसतो खो खो आहार, आणि तो खैराच्या झाडाचा ते महाराजांनी कुठून दृष्टांत ती गोष्ट होते. खैराचे इंगळ असे असतात लोक रिझतच नाही, ते असे प्रखर असतात म्हणून त्या लाकडाचे. आणि असे प्रखर इंगळ. आणि त्याच्यावर तो सांगू लागलाय का बैठकीमध्ये मी काल खैराचे इंगळ होते, त्याच्यावर असा झोपलो तर अशी गाढ झोप लागली. लोक म्हणतेनच का नाही शहाणा माणूस लागलीच असं याला झोप म्हणून. अरे ते म्हणजे मूर्ख आहे, खैराचे इंगळ त्याच्यावर झोप शक्य नाही. तसं हे बाप सांगायला आणि संसारात सुख झालं. आणि ते मरणारा संसार, अनित्य संसार, दुःखरूप संसार, आणि त्याच्यात तुला काय झालं, मूर्ख आहेस का नाही. म्हणून शहाण्याने कोणी सांगितलं का पाहिजे ना, एखाद्यानं शास्त्रकारानं सांगितलं का संतानं शहाण्याकडे पाहिलं पाहिजे, याच्याकडे काय पाहता. चला जाऊ द्या. म्हणून संसारात काय होत नसतं, होत नसतं. म्हणून काय हे शहाणे नाही संसार करणारे. उलट इथं तर दुःख झालं, पण आता केलेल्या कर्माचं काय भोगावं लागन. म्हणून जीव भ्याला, काय भ्याला, म्हणून देवाला शरण गेला, उगत नाही गेला येड्यावाने. म्हणून
चला म्हणून इथं परमार्थ मनुष्य देहात काय केला पाहिजे. म्हणून आपल्याला ध्यानात घ्यायचं नाही. शहाण्याची बी उडली पाहिजे, मूर्ख ठरवली पाहिजे नाही. मग ते आपल्या डोक्यात शिरलेली वळवळ करते पुन्हा. याच्याशी काय घेण देण नाही आपल्याला. पण ते आपण मूर्ख असल्यामुळे वळवळ करते ना आपलं मन. आपले परमार्थ खाली आडवं येतं ना. मग ते आपल्याला काढणंच आहे का नाही. त्याकरता घ्यावं लागत नाही. त्याच्याशी काय घेण देण नाही आपल्याला. आपल्याला देवाकडून घ्यायचा विचार, तिकडे जायचं पडलं आपल्याला. काय करता ते आता घ्यावं लागत. चला जाऊ द्या. म्हणून बाबा हो, मग आपल्याला कळालं पाहिजे की संत शहाणे त्याला शरण जायचं आपल्याला. चला जाऊ द्या. म्हणून आपला विषय चालला होता की संसार असा आहे बाबा हो, असा हा दुःखरूप संसार आहे. आणि त्या दुःखरूप संसारातून काय व्हायचंय आता आपल्याला पार पडायचे. म्हणून त्याचा निराश करायचा आहे. म्हणून त्याला संपवायचे, उगच नाही संपवायचं. म्हणून तो प्रपंच काय करायचा आता संपवायचा आहे. तो मनुष्य देहात काय करता येतो, संपविता येतो. तो कशानं संपविता येतो, तर तो विचारानं संपविता येतो. कशानं संपविता येतो, विचारानं संपविता येतो. आणि तो विचारानं सहज संपवितो. तुम्ही म्हणता ना एवढा मोठा प्रपंच कसा संपविता येतो. या अर्जुनाला बी आधी देवानं सांगितलं असं एवढा वृक्ष तेवढा वृक्ष तेवढा वृक्ष. आणि पुन्हा अर्जुनाला सांगितलं तू हापकशीन बरं का. नाही तर ही एवढा मोठा वृक्ष आणि याचा नाश करायला कोणाची ताकद आहे आता. कोणी करावं याचा नाश, कसा करता येईल नाश. तू तर आधीच हापकून जाशील. तसं हापकू नको बरं का. एवढा जरी आम्ही सांगितलं असला ना, याचा विचारानं काय करता येतो, नाश करता येतो. नाश म्हणा करता येतो याचा नाश. पण कशानं करता येतो, विचारानं करता येतो. कारण हा जो वृक्ष आहे ना, कारण विचारानं ज्ञान होतं आणि ज्ञानानं अज्ञानाची निवृत्ती होती. आणि अज्ञानानं त्या वृक्षाचं काय, ज्ञानानं म्हणजे अज्ञानाची निवृत्ती झाली म्हणजे वृक्षाचा काय होतो, नाश होतो. कारण तो अज्ञानानं निर्माण झालेला आहे. कशाने झालेला आहे, म्हणून त्यानं सांगितलं हा जो एवढा वृक्ष आहे ना, अरे हे काय आहे, स्वप्नेचे मृगजळ आहे. कशाचे मृगजळ, स्वप्न पहिलं खोट, आणि स्वप्नातलं मृगजळ. आता जागृतीतलं मृगजळ खोटं असतंय, खोट्यातलं खोट. असा काय आहे हा प्रपंच आहे. तू काही हापकून जाऊ नको. ते मला एवढा खोटा प्रपंच एवढा कसा विस्तारला, आपल्या अज्ञानासाठी नव्हता थावला किरीटी. म्हणजे मग एवढा असा इतका खोटा प्रपंच आणि इतका बेजार कस काय, आणि मग एवढा मोठा कसा झाला, तो आपल्या अज्ञानात झाला. कशाला झाला तो, आपल्या अज्ञानानं झाला. आणि म्हणले मग आपल्याला अज्ञानानं झाला ना, मग आता तू काय कर, अज्ञानाचा नाश कर. कशाचा नाश कर, कारणाचा नाश केला, कार्याचा आपोआप होतो. म्हणून तू अज्ञानाचा काय कर आता नाश कर. आणि अज्ञानाचा नाश कशानं होईल, ज्ञानानं. आणि ज्ञान कशानं होईल, विवेकानं. चला मग आता म्हणजे कशाचं ज्ञान, परमात्मा स्वरूपाचं ज्ञान. कशाचं ज्ञान, परमात्मा स्वरूपाचं ज्ञान विचारानं होईल. आता त्या परमात्म्याचं ज्ञान विचारानं कसं होईल ते म्हणजे तैसे विचारिता निरसले तरी प्रपंच सहजे. मग आता काय विचार कर किंवा परमात्मा काय आहे आणि जग काय आहे. आता परमात्मा काय आहे, आता परमात्मा जो आहे ना, तो परमात्मा अनुभवाला येत नाही. काय येत नाही, परमात्मा हा परमात्मा रूपानं काय येत नाही, अनुभवाला येत नाही. मग आता जो अनुभवालाच येत नाही त्याचा कसा विचार करणार तुम्ही. पण तो परमात्मा परमात्मा रूपानं जरी अनुभवाला येत नसला तरी सगळ्याच्या आत्मरूपानं येतो. कशाने येतो, म्हणून जो आत्मरूपानं अनुभवाला येतो ना, तो 184ला फिरत असला तरी तो परमात्माच आहे. काय आहे, तो परमात्माच आहे. ते म्हणजे 184ला फिरतो, कस काय परमात्मा, त्याचे लक्षण परमात्म्याशी जुळतात म्हणून. काय काय म्हणतात नाही लोक, आणि म्हणतातच नाही लोक.
की यायला वासना बी येतं, दुःख बी भोगत येत. काय भोगत येत? दुःख बी बघितलं. हा 184ला फिरत बी आले. चला म्हणते ना हे. म्हणून शास्त्रकार बी म्हणत आले ना हे. याला 184ला फिरायला लागत, हे संकुचित हे, मर्यादित हे, अनेक हे. आणि मग हे कस काय परमात्मा? म्हणून ते सुद्धा म्हणते. म्हणून शास्त्रकाराला सुद्धा मान्य नाही की जीव परमात्मा आहे म्हणून. पाच शास्त्रकाराला कोणाला बाकीच्याला मान्य नाही, ती गोष्ट वेगळी आहे. पण पाच शास्त्रकाराला सुद्धा मान्य नाही की जीव कोण आहे? परमात्मा आहे. काऊन मान्य नाही? ते म्हणते हे असं झालं, ते तसं झालं म्हणून 184ला फिरला म्हणून काय नाही, तो परमात्मा नाही. पण वेदांत शास्त्र सांगतं अरे त्याचे लक्षणं जुळाले परमात्म्याशी. काय जुळाले? लक्षणं जुळाले म्हणून परमात्मा आहे. कशामुळं? लक्षणं जुळाले म्हणून परमात्मा आहे. म्हणलं मग परमात्मा आहे तर 184ला कसा फिरायला? मूर्ख आहे म्हणून. दोन्हीची मी संगती लागत ना, असं थोडं काय. काय परमात्मा आहे तर 184ला कसा फिरत? मूर्ख आहे म्हणून. मूर्ख आहे म्हणून. हा म्हणजे 184ला फिरायला लागलाय, परमात्मा कसा? लक्षणं जुळतेत म्हणून. मग आता काय करायचं त्याचं? 184ला फिरणंच थांबवायचं ना. परमात्मा तर करायचा नाही ना. लक्षणं त्याचे जुळतेतच ना पहिलेच, म्हणून तो पहिलाच परमात्मा आहे. कसा पहिला परमात्मा आहे? पहिलाच परमात्मा आहे. त्याला परमात्मा करायचं नाही. पण आता 184ला फिरायला बेजार व्हायलाय ना. हा मग इतकीच बेजारी थांबवायची आता त्याची. का परमात्मा करायचा नाही? मग इतकी बेजारी थांबवायची ना. मग त्या परमात्म्याची इतकी बेजारी कशामुळं? अज्ञानामुळं. आता करायचं काय? फक्त बस इतकंच काम करायचं. आता एवढंच काम राहिलं शिल्लक आता. हा मग आता काय काढायचं? फक्त त्याचं अज्ञान काढायचं, म्हणजे मूर्खपणा काढायचा. काय करायचं आता? मूर्खपणा काढायचा. याचा मूर्खपणा गेला, ह्यो परमात्मा पहिलाच. म्हणून किडाळाचा दोष जाय, पंधरी तेची होय, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. काय म्हणते महाराज? अरे जे सोनं असतं ना, ते डागलाग सोनं. कोणचं सोनं? हा मग ते डागलाग सोनं, त्याचा डाग काढून त्याला सोनं करायचं का? नाही. ते सोनं पहिलंच आहे. त्याचा डाग निघून गेल्यावर ते सोनं होतंय का? पहिलंच सोनं आहे. पहिलंच सोनं आहे. म्हणजे मग किंमत कशी काय कमी लागायली त्याला बाकीच्या सोन्यापेक्षा? डाग हे. मग आता किंमत वाढवण्याकरता त्याला सोनं करायचं का? मग काय करायचं? फक्त डाग काढायचा. तसे जीवा ब्रह्मत्व आहे, ते पहिलेच ब्रह्मत्व आहे. पण त्याची जी कल्पना आहे, त्याच्या जे काही त्याने केलेल्या कल्पना आहे, त्याला झालेली जी भ्रांती आहे, ती ज्या अज्ञानामुळे झालेली, ते काय काढायचं आता? अज्ञान काढायचं. जीवा ब्रह्मत्व आहे, ब्रह्मत्व आहे, संकल्प लोपला नाही अजून, म्हणून ब्रह्म म्हणता येईना. हा चला, म्हणून फक्त काय काढायचं? म्हणून ब्रह्म नाही व्हायचं बरं, कोणाला परमात्मा नाही व्हायचं. काळजी करू नका, पहिले परमात्मा पण मूर्खपणा काढायचा बरं का. जर मूर्खपणा जाणार नाही तर परमात्मा बी असले तरी इतकं काय व्हावं लागन? बेजार व्हावं लागन. म्हणून काय काढायचं आता? पण तो मूर्ख पाडायची संधी ईश्वरानं दिलेली आहे. मग काय करा? विचार करा. काय विचार करा आता? हा की हा जीव, हा म्हणून आता काय विचार करा? देखे सारासार विचारिता, भ्रांती ते पाहिला सारता, सारथी स्वभावता नित्य जाणे. मग आता विचार करा, परमात्माचा आता अनुभव आलेला की नाही? आता म्हणू नका परमात्मा अनुभव यायला नाही. याला का नाही? याला का नाही आत्मरूपानं? आणि आत्मरूपान जो अनुभव येतो तो परमात्माच का नाही? परमात्माच. कशावरून? लक्षण जुळतात. मग आता इथं जो जाणणार आहे ना तो परमात्माच आहे. कसं काय? मग तो सत आहे, चित आहे, आनंद आहे. कसा आहे? सत आहे, चित आहे आणि आनंद आहे. परमात्मा जसा सत आहे, चित आहे, आनंद आहे, पण तो अव्यक्त सच्चिदानंद आहे. कसा? अव्यक्त सच्चिदानंद. आणि हा जाणणारा व्यक्त सच्चिदानंद. असा सच्चिदानंद, व्यक्त सच्चिदानंद. आपल्याला व्यक्त सच्चिदानंद. हा म्हणून आता चला, मग
व्यक्त सच्चिदानंद आहे. तुम्ही प्रत्येक जाणणारा कसा आहे? व्यक्त सच्चिदानंद. तुम्ही जाणणारे सच्चित आनंद. कसे आहात? सच्चित आनंद. कशामुळे सच्चित आनंद? मरत नाहीत म्हणून सत, बदलत नाहीत म्हणून सत. काय होत नाही? बदलत नाहीत म्हणून सत. कारण बालपणात आपण बदलत नाहीत. कशावरून? बालपणात आपण जाणणारे, तारुण्यात जाणणारे, म्हातारपणात जाणणारे म्हणजे जाणणारे. बदल कुठे झाला आपल्याला? नाही. हा, समजा बालपणात जाणणारे आणि तो तारुण्यात बदलला म्हणल्या मग न जाणणारा झाला असता. काय झाला असता? न जाणणारा झाला असता. हा, न जाणणारा झाला असता. किंवा जाणण्यात बदल झाला म्हणल्यावर जरा जाणणं कमीपणा झाला असता. कमी झाला तर बदललं घसरलं. ते आता काय झालं? जाणणं घसरलं. तर मग जरा जाणणं काय झालं असतं? कमी झालं असतं. आणि जाणणं जर कमी झालं असतं ना तर तारुण्य अंधुक कळलं असतं. कमी झाल्यावर होईल ना तसं. डोळे कमी झाल्यावर जरा चांगलं दिसू लागलं तर मग नंतर बदल झाला तर जरा गेले नाही सगळे पण झाले ना अंधकार. आणि म्हातारपणातलं की त्याच्यापेक्षा कमी झाले. आता शेवटी लगेच गेले. असं होतंय का नाही? तसं जाणणारात असं नाही होत कधी. बालपणाला जितकं स्पष्ट जाणीत होता तारुण्यालाही स्पष्ट जाणायला, तितकंच म्हातारपणाला सुद्धा स्पष्ट जाणायला लागला. तो घालडा लागला तेव्हा बी स्पष्ट जाणायला. म्हणजे हातपाय खोराला तेव्हा त्या बी दुःखाला स्पष्ट जाणायला होतो. आता असं काही नाही. म्हणून जाणणं बदलत नसतं. कारण जाणणं बदललं नाही हा अनुभव आहे. जाणणं जशाला तसंच आहे. म्हणून जाणणं नित्य आहे. म्हणून जाणणं बदललं नाही ना मग मरत नाही. म्हणून एक ध्यानात घ्या तुम्ही आता बरं का. बालपणात जाणणं होतं ना ते जशाला तसंच. तारुण्यात जशाला तसंच. म्हातारपणात जशाला बदललं का? बदललं का एका दिवसात? नाही बदललं. मग ते जशाला तसंच. आता जेव्हाच म्हातारपणचं शरीर सुटत तेव्हा बी ते जाणणं जशाला तसंच. फक्त उपाधी नसल्यामुळं अनुभवाला येत नाही. त्याला उपाधी नसल्यामुळं काही जाणता येत नाही का जाणणं मिळलं? जाणता येत नाही. उपाधी नसल्यामुळं जाणता येत नाही, जाणणं नाही मिळलं. हा, अरे जे तरुण झालं ते म्हातारं झालं, जे म्हातारं झालं ते मेलं. काय जे तरुण झालं ते म्हातारं झालं, जे म्हातारं झालं ते मेलं. हा, तसं जाणणं बालपणात बालक होतं आणि मग तरुण झालं असं आहे का? नाही. मग जे तरुणात नाही झालं ते म्हातारं झालं का? म्हणजे म्हातारपणात काय नाही झालं ते म्हातारं बी नाही झालं. आणि जे म्हातारच नाही झालं त्याला मेलं कसं म्हणता तुम्ही? म्हणजे तुम्हाला हे म्हातारं झालं नव्हतं हेच अजून कळालं नव्हतं म्हणून मेलं म्हणाले. त्याच्यामुळे ते मेलं म्हणल्यानंतर ते निश्चित होत असतं. पण आत्ताच कळून घ्या की हे म्हातारं झालं नाही तरुण झालं नाही हे नीट ध्यानात घ्या. म्हणजे कळलं तुम्हाला की ते मेलं बी नाही. आताच स्पष्ट जितका अनुभव यायला ना तितक्या अनुभवाचा स्पष्ट विचार करा. म्हणजे पुढचा मागचा निश्चय करता येतो. काय करता येतो आता? पुढचा मागचा निश्चय करता येतो. म्हणून आपण आलेल्या अनुभवाचा विचार करतो. काय करतो? सगळ्या बाजूने अनुभवाचा विचार करतो. म्हणून आपण अनादी आहेत असा अनुभव नाही. पण आपण याच्या अगोदर जन्मलं नाही तेच येत नाही. त्याचा अर्थ आपण अनादी आहेत असा निश्चय करायला काही अडचण नाही. इतक्या दिवसात बदललो नाही ना आपण आता. कारण आपण बालक बी नव्हतो. बालक होतो तेव्हा ज्ञान कमी होतं असं आहे का? बुद्धी कमी असेल बाकीचं कमी असेल पण ज्ञान कमी होतं म्हणून ज्ञान बालक नसतं. काय नसतं? ज्ञान बालक नसतं. आणि मग ते ज्ञान तरुण झालं का? नाही. वाढलं का जरा काही? नाही. कमी असतं ते वाढत असतं. जे कमीच नव्हतं त्याचा वाढण्याचा प्रश्न नव्हता. जे पहिला स्वयंपूर्ण आहे त्याच्यात वाढ नसती होत. ज्याच्यात वाढ बी नसती होत त्याच्यात कमी बी होत नसतं. चला जाऊ द्या. म्हणून आपण चला म्हणून निर्विकार म्हणते त्याला. काय म्हणते आता? चला पुढं जायचं आपल्याला. तरी पण आता प्रपंचाचा निराश करायचा आहे. चला करू आपण पटकन. चला म्हणजे आपण
नित्य आहोत हे ध्यानात घ्यायचं आपल्याला. कशा आहोत? सत. कशा आहोत आता? सत आहोत. त्याच्यात काही वाद आहे का आता? कारण बदललो का? अनुभव आहे का तुमचा काही बदलल्याचा? बदलल्याचा अनुभव नाही ना. अनित्य कसं म्हणता त्याला? नाही म्हणता येणार. मग नित्यचे. म्हणून तुम्ही कसे आहेत आता? नित्य आहे. नित्यता आहे तर जाणणारे व्याय हे तर उघडच राहतात. कारण तू मला कळत आहे, तू मला कळत आहे की शब्द मलाच कळतो, रूप मला कळतं, गंध मला कळतो. म्हणजे तुम्ही जाणणारे. जाणणारे आहात म्हणजे चित आहात, जड नाही तुम्ही. म्हणजे आपण चैतन्य आहोत हे प्रत्यक्ष आहे. आपण नित्य आहोत हे प्रत्यक्ष आहे. तसंच आता आपण आनंद रूप आहोत. कसे आहोत? आनंद रूप आहोत. आता आपण आनंद रूप आहोत कशावरून? की जेव्हा आपण झोपीत असतो तेव्हा बाकीचे कोणतेच विषय नसते. काय नसते तर कोणतेच विषय नसतात. आपण असतो. आपण असतो तेव्हा आनंद असतो की नाही? असतो. मग तो आनंद कोणाचा म्हणणार आता? आपलाच. मग जोर झोप लागलेली तुम्हाला तर दुसरे विषय अजिबात नसते, त्याचं भाडं नसतं. आणि तर केवळ आनंद असतो. काय असतो? केवळ. तो कोणाचा आहे? आपलाच. मग आता मग तेव्हा आपण आनंद रूप कधी? झोपेत. आणि जागा झाल्यावर आपला आनंद जर पुन्हा दुःखरूप झाला असता तर मग आपल्या सगळं मेलो असतो ना आपण. आनंदाच्या अंगानं मेलो म्हणजे नित्याच्या बी अंगानं मेलो, जाणणेपणाच्या अंगानं बी मेलो असतो आपण. कारण तिने एकरूप येतं. म्हणून तिने एकमेकाला सोडून नाही, ते एकरूप येतं. म्हणून जिथं ज्ञान असतं तिथं नित्य असतं, जिथं नित्य असतं त्याचा आनंद बी असतं तिथं. घ्यायचं त्याच्यातून वर मग काय घ्यायचं आपल्याला? जिथं ज्ञान असतं तिथं नित्य असतं, जिथं नित्य असतं तिथंच आनंद असतो. कदाचित एखाद्या अंगाचा अनुभव येत नसेल एखाद्या वेळेस, पण असतं. म्हणून आता आपण जाणणारे आहोत ना, म्हणजे आपलं अस्तित्व आहे ना, जाणणे पण आहे ना, जाणायलो ना आपण, म्हणजे आनंद बी आहे आपला. म्हणजे अनुभव येत नाही आता, अंतकरण स्थिर नाही म्हणून. काय नाही म्हणून अनुभव येत नाही का? आनंद रूप नाहीत आपण आहेत, म्हणजे आपण आनंद रूपी आहोत असा निश्चय करायला काही अडचण नाही. म्हणून आपण सत बी आहोत, चित बी आहोत आणि आनंद बी आहोत. म्हणजे आपण कसे आहोत आता? सचित आनंद आहोत हे निश्चित झालं. आणि आता हे बाकीचं आपल्याहून भिन्न जे अनुभवाला यायला आपल्याला ते असं जड दुःख रूप आहे. कसं आहे ते? आता हे शरीर असत येते, तुम्हाला माहिती की बदललं. इतक्या दिवसात काय झालं? हे बालपण बदललं, तारुण्य बदललं म्हणा. तसं तर ते मेलच, पण आता इतकं वाटत नाही आपल्याला. तर बदललं ना, बदललं इतकं तर मान्य आहे ना. म्हणजे बदलत असतं ते परत असतं हे निश्चितच आहे. म्हणून हे मरणार आहे. म्हणून हे कसं आहे? अनित्य आहे. म्हणून हे शरीर, इंद्रिय, अंतकरण, प्राण हे कसे येतं? हे सगळं अनित्य आहे. आणि आपण झालं. आता हे सगळं जड आहे. कसं आहे? हे जड म्हणून जरी अनुभव येत नसतं तर लय अनुभवाकडे पाहतो नका. आता विचार करी जायचं अक्कल आहे. काय म्हणलं हे चिमटा घेतला कळत आहे, हे कळत आहे, याला अनुभव तसा याला. पण हे पंचभूताचं झालेलं आहे माहिती आहे तुला? काय झालंय? आणि पंचभूताला कळत नाही. आणि पंचभूताला जर कळत नाही तर पंचभूतापासून झालेलं कार्य याला बी कळत नाही. म्हणून हे बी जड आहे. हे अक्कलीनं निश्चित झालं, आता विचारानं निश्चित झालं. म्हणून हे बी कसं आहे? जड आहे. म्हणून हे बाकीचं सगळं कसं आहे? जड. आपण आता हे दुःख रूप आहे. कसं आहे? दुःख रूप. म्हणलं याच्यातून आनंद अनुभवला येतो, तारुण्याचा आनंद अनुभवाला येतो. कशाचा? काही विषय मिळाले त्याचा आनंद अनुभवाला येतो. म्हणून हे संसार आनंद आहे. पण त्याला म्हणा तुला अक्कल आहे ना, याच्यात आनंद व्हायला आणि हे आनंद म्हणायला, हे रोगाचं भांडार, दुर्गंधीचे थार, अपवित्र, क्षणाला मरायले, याच्यातून कुठून आनंद येण्यासारखं तपासभर कोण्या बाजून निघतो तो आनंद? इतकुशी घाण असली तर इतका वाशी येतो. इथं सगळ्या बाजूनं घाण, नुसती घाणत नाही तर चांगला माल टाकला तर घाण तयार करणारी फॅक्टरी इतकी घाण आहे. तिच्यात आनंद मानायला मूर्खच का नाही? म्हणून आनंद गिनंद नाही, हे दुःख रूप आहे. कसं आहे आता हे? चला जाऊ द्या. मग आता हे दुःख रूप आहे, आपण आनंद रूप आहोत. हे अनित्य आहे, आपण जड आहे, आपण निघलो की नाही आता वेगळे आपण.
स्पष्ट झालं. आता हे निघलं. मग हे याचा ना आपला सध्या संबंध आहे, हे आपलं स्वरूप नाही. म्हणायचं झालं तर उपाधी म्हणा याला. आता काय म्हणा आता उपाधी. पण आता अजून जसा विचार केला, आता आपण वेगळे निघलो बरं का. आता काय निघलो? मग आता आपण म्हणलं की सचित आनंद. आपण म्हणलं की म्हणजे आपण म्हणलं की शरीर नसलेले, शरीर नसले जाणणारे, प्राण नसलेले जाणणारे, मन नसलेले जाणणारे, म्हणजे काय निघलो आता? आणि वेगळे निघलो. वेगळे निघलं एकदा या शरीर राहून की आता याचे बांधलेले राहिलो नाही आपण. कशाचे? आता आपण आपल्यावर आलो. आता कशावर आलो? आपल्यावर आलो. आणि आपल्या अस्तित्वावर आपण आलो. मग आता आपल्या अस्तित्वाकडे पाहून आपण या अवस्थेचा विचार करू. कशाचा विचार करू? जागृती, स्वप्न, सुषुप्ती. आता जशी स्वप्न खोटं ठरलं, आपण स्वप्नाला जरी खोटं ठरवलं असलं तरी आपल्यावर राहून नव्हतं ठरवलं, देहाला मी म्हणून ठरवलं होतं ना ते, म्हणून चुकलं होतं ते. आता आपण आपल्यावर आलो. आता आपल्यावर राहून स्वप्न खोटं ठरवलं, तेव्हा शहाणपणानं स्वप्न खोटं ठरवलं आपण. मग आपण जाणणारे कसे आपण, मग आपण जाणणाऱ्यानं स्वप्न पाहिलं तेव्हा आपण जाणणारच होतो एकटे. तिथं दुसरं कोणी नव्हतं. मग तिथलं शरीर, इंद्रिय, प्राण, मन, ते आपले शरीर, इंद्रिय, ती उपाधी बी नव्हती. आणि ती उपाधीनं अनुभवाला येणार जग बी नव्हतं. पण तेव्हा ते झोपीची झाका असल्यामुळे काय वाटलं? खरं वाटलं. पण जाग झाल्यावर आपण त्याला काय ठरवलं? भास ठरवलं. जाग झाल्यावर ठरवलं का नाही भास? मग आपण ठरवलं की ते प्रपंच नव्हता, ते शरीर बी नव्हतं ना, आपण जाणणारे होतो. मग तेच जाणणारे आपण आता तेच जाणणारे आता आपण आहोत. तेव्हा ही उपाधी आली. आता कोणची उपाधी आली? हे शरीर, इंद्रिय, अंतःकरण, प्राण, मन. मग आता हे आपल्याला काय वाटायला? खरं वाटायला. पण आपण विचारायला लागलो ना, आता काय येडे राहिलो का आपण? सच्चिदानंद निवडले आता ना, आपण काय येडे राहिलो का आता? असं जड दुःख करू पण सच्चिदानंद निवडले आता काय इतके येडे राहिलो का आपण? नाही, आता हिशोबावर आलो. मग आता आपण म्हणून हे अनुभव येते ना, मग हे अनुभवाला जरी येत असलं तरी स्वप्नात नव्हतं ना आमच्या ठिकाणी, सच्चिदानंदाच्या ठिकाणी. कशाच्या ठिकाणी? मग स्वप्न पाहत असताना सच्चिदानंदाच्या ठिकाणी या जागृतीचा अत्यंत अभाव होता. कोणाच्या ठिकाणी? सच्चिदानंदाच्या ठिकाणी. जसं आता सच्चिदानंदाच्या ठिकाणी, आता जागृतीच्या ठिकाणी स्वप्नाचा अत्यंत अभाव नाही म्हणायचा आम्हाला. आता जागृतीमध्ये सच्चिदानंदाच्या ठिकाणी स्वप्नाचा काय आहे? अत्यंत अभाव आहे, म्हणून ते भास. तसं ह्या जागृतीचा स्वप्न पाहत असताना सच्चिदानंदाच्या ठिकाणी अत्यंत अभाव होता, म्हणून ही बी भास. ही बी काय आता? आणि भास म्हणल्यावर जसं स्वप्न जागा झाल्यावर भास ठरल्यावर ते नाहीच. आणि ते तर नाही ठरवलं, पण त्याचे संस्कार होते इथं आता प्रत्यक्ष, ते बी बाधित केले. स्वप्नाचा अभाव झाला आणि संस्काराचा बाध केला. स्वप्नाचा अभाव झाला, संस्काराचा बाध केला. बाध कशाचा करावा लागतो? आता जे प्रत्यक्ष अनुभवाला यायले त्याचा बाध करावा लागत असतो. जे आता अनुभवालाच यायले नाही त्याचा बाध करण्याची गरज नसते, ते अनुभवालाच येत नाही म्हणून. पण आता जे स्वप्न पाहिलं होतं त्या अनुभवाचे काय आहेत आता? संस्कार. तिथली बायको पाहिली तिचे काय आहेत आता? संस्कार. मग आता ती नाही अनुभवाला यायली पण संस्कार यायले ना अनुभवाला. मग म्हण ना त्या संस्काराच्या नावानं रण ना आता की मग बायको होती, पण ते म्हणले नाही ते संस्कार बी खोटेच. कसे? कारण ते खोट्याचे, म्हणजे त्याचा काय केला? मग आता जागृतीत कसं आहे, स्वप्नातल्या पदार्थाचा बाध करायचा नाही, त्याचा अभाव झाला, पण संस्काराचा बाध करावाच लागला का नाही? कारण प्रत्येक असलेल्या संस्काराचा काय केला? बाध करायला. तसं आम्ही म्हणायला त्याच्या संस्काराचा बाध केला, याच्या प्रत्यक्षाचा बाध कर. फरकच काय त्याच्यामध्ये? तुला काय बाध समाधानीकरण माहित नाही काय? म्हणून याचा बी काय करायचा? बाध करायचा. मग आता जसा संस्कार आता जाऊ दे, ते आपल्या जाऊ उठा म्हणते चल मला काय चालला विषय आपला? बाध केला. मग आता ते आता नाही, म्हणून त्याला आपण काय ठरवलं? खोटं ठरवलं. तसं ही तवा नव्हती ना, आता प्रत्यक्ष अनुभव येऊ द्या ना. कशी आहे ही? खोटीच आहे. हिचा बी काय केला? ही बी काय ठरली आता? कल्पित ठरली. म्हणजे
नाही ठरली ना आता म्हणजे नाही म्हणजे विचारान काय झालायचा आताच नव्हती का पहिलीच नाही प्रपंच नाही आता प्रपंच ज्यानं नाही ठरवला तो आहे की नाही तो आपण कसे येत खरे आहे म्हणून तत्वता तत्व उरले पैसे विचारिता निरसले तरी प्रपंच बसल्या बसले घंटा विचार केला तर संपले विचारिता निरसले तरी प्रपंच सहजे सांडवले मग तत्वता तुटवले ज्ञानी पुंडलिक वरदान ठल